पण मी आहे ब्लॉसम. हा ब्लॉग 35वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो आज होता मॅथ्सचा पेपर HSC बोर्डाचा. सो मी आता ऑनलाईन पाहिला तो पेपर. इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि आणि माझ्या फ्रेंड्सच्या रिव्ह्यूवर म्हणजे पण आता इम्प्रूव्हमेंट एक्झाम देत आहेत. सो त्यांचा रिव्ह्यू हाच होता की इझी होता, बट त्यांना थोडा टाईम पुरला नाही. सो जाऊ द्या, एका पेपरला होतं. यावेळेस तरी त्यांना छान मार्क्स पडतील. सो लेट्स बॅक टू द स्टडी अपडेट. माझी उद्या एक्झाम आहे. कालच एक्झाम झाली आहे माझी. सो बट काल का झाली, कारण 19 फेब्रुवारीत महाराजांची जयंती होती. सो कालवर शिफ्ट केली आणि आज लगेच उद्या संडेची एक्झाम आहे. सो मी हा त्याचा सिलेबस आहे. सो आत्ता मी आजची टू डू लिस्ट बनवली आहे. ही टू डू लिस्ट आहे माझी आजची. बट मी माझं हेच डोक्यात होतं की अजून एक तरी दिवस टाईम असेल, बट नाही आहे टाईम. उद्याच आहे एक्झाम. सो मी आता थोडंफार ॲड करेन अजून रिव्हिजनचं. बट माझं आज सकाळपासून सुपरपोजिशन ऑफ वेबचं रिव्हिजन, शॉर्ट नोट्स आणि PYQ झालेत. मी तुम्हाला शॉर्ट नोट्स दाखवते. ह्या माझ्या शॉर्ट नोट्स अँड हे माझ्या नोटबुक माझलेली मी लेक्चर ते करताना लिहिलेले. आताच माझे सगळे PYQs ऑल मी सॉल्व केलेत आणि आज पण प्रॅक्टिस करताना मी सॉल्व केलेले आहेत. सो आणि नेक्स्ट अबाउट लाईन अँड प्ले. सो मी त्याचे पण नोट्स मी रिव्हिजन करताना बनवलेले आहे. सो आता मला इझी जात आहे हे सगळं रिवाईज करताना, बिकॉज म्हणजे माझ्या तो नोटबुकमध्ये हा पॉईंट झाला की लगेच थोडेफार क्वेश्चन्स अँड PYQs असं आहे. बट मी हे छोटंसं असं बनवलेलं आहे. आय होप तुम्ही पण शॉर्ट नोट्स काढल्याच असतील, कारण आता ह्या आपल्याला खूप कामाला येतात रिव्हिजन करण्यासाठी. अँड अबाउट केमिस्ट्री, तर मी आता ते रात्रीच करेन, कारण माझं पॉलिमर झालेलं आहे वाचून अँड एकदा मी बुकमधून पण वाचून घेईल. बट अबाउट ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा चॅप्टर थोडासा म्हणजे मला नाही कळत. सो मी ट्राय करते जास्त अजून फोकस करण्याचा त्यावरती. सो हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी स्टडी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.